श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, जे तू फक्त मनात ठेवून रोज मागत होता तीच बातमी आज तुला मिळणार आहे. आणि ती बातमी तुझ्या चेहऱ्यावर अशा आनंदाचं हास्य आणेल की सगळं दुःख क्षणात विसरून जाशील तू. त्यामुळे हा स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, जे तुझ्या मनात आहे ती आनंदाची बातमी आज तुला मिळेल. आणि बघ ना, आजचा दिवस तसाच आहे. तुझं मन जसं आतून वाट बघत होतं ना, तसंच काहीतरी आज घडणार आहे. जणू स्वामी स्वतः तुझं मन ओळखून सांगतायत, बाळा चिंता करू नकोस, तुझ्या वाटेचं सुख तुझ्यापर्यंत येतच आहे. कधी वाटतं की एवढं सगळं करूनही काही का घडत नाही, पण स्वामी म्हणतात, मी आहे ना, योग्य वेळी योग्य बातमी तुला मिळेल. फक्त तू विश्वास ठेव. आज तुला काहीतरी छान बातमी मिळणार आहे, जिची तू खूप दिवस वाट पाहत होता. तिच्यासाठी तू रोज मनात प्रार्थना करत होता. तीच बातमी आज तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येणार आहे. कदाचित ती नोकरीची कॉल असेल, एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा फोन असेल, जुनी थांबलेली रक्कम परत मिळेल किंवा घरात एखादी गोड घटना घडेल. जे काही असेल ना, ते तुझ्या चेहऱ्यावर हास्य घेऊन येईल आणि मनात शांती. स्वामी समर्थ सांगत आहेत, तू आतून जिथे तुटलेला होता तिथेच मी जोडणं सुरू केले आणि आता तुझ्या हातात काहीतरी गोड ठेवणार आहे. मनात जी इच्छा आहे ना, ती केवळ इच्छा नाही, ती एक श्रद्धा आहे, एक प्रामाणिक भावना आहे, जी स्वामींना कधीच दुर्लक्ष करता येत नाही. ते म्हणतात, बाळा तुझं सगळं मी ऐकलंय, आता वेळ आली आहे तुला उत्तर देण्याची. कधी तू झोपताना डोळ्यातून पाणी आलं ना, ते अश्रू वाया गेले नाही, स्वामींनी ते पाहिले. म्हणूनच आज त्यांचं हे वचन तुला ऐकायला मिळते. तुझ्या मनात जे आहे ते आज सत्य होणार आहे. एक गोड फोन येईल, एक चांगली बातमी येईल, एक सकारात्मक निर्णय येईल आणि तू म्हणशील, खरंच स्वामींचं वाक्य आज खरं ठरलं. शंका नाही, दिवस नेहमी सारखे नसतात, पण स्वामी समर्थ सांगतात, सुखाचे क्षण येतात, फक्त त्यांच्यासाठी थोडा वेळ थांबावं लागतं. आणि हेच वेळ आता संपत आलंय. तुझे स्वप्न पाहिलं होतं, जे तुझ्या मनात खोल रुजलं होतं, त्याचं फूल आता उमलायला आलंय आणि त्याचं फळ तुला आज मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थ फक्त वचन देत नाही, ते ते पूर्ण करतात. आणि त्यांच्या वाक्यांमध्ये घन शक्ती असते, जी अडकलेल्या रस्त्यांना मोकळं करत जाते. आजचा दिवस, आजचा क्षण हे तुझ्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आलं आहे. म्हणून त्याचं स्वागत कर. मनात भीती नको, कारण स्वामींनी सांगितलं आहे, आनंदाची बातमी तुला मिळणार आहे. एकदम साध्या शब्दात सांगायचं झालं तर, जसं तू आतून वाट बघत होता तसंच स्वामींनी तुझ्या काळजाचा ठाव घेतलाय आणि आता वेळ आहे तुला आश्चर्याने भरून टाकण्याची. डोळे मीट आणि म्हण, स्वामी मला विश्वास आहे तुमच्यावर. मग बघ, हीच भावना एका चमत्कारात बदलून जाईल, कारण विश्वास ही सर्वात मोठी प्रार्थना असते. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं दुःख, तुझी वेदना, तुझी प्रामाणिक इच्छा यांचं उत्तर मी देणारच आहे. कारण आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे, कारण त्यात एक गोड वळण आहे जे तुझं आयुष्य बदलणार आहे. आणि हे सगळं फक्त तुझा विश्वास आणि स्वामींची कृपा यामुळे शक्य होणार आहे. मन शांत ठेव, आनंद वाट बघतोय तुझी आणि आज तो तुझ्या दारात उभा आहे. आज जे घडणार आहे ना, हे तुझ्या कल्पनाच्या पलीकडचं आहे. एखादी वळण अशी येईल की जिथे सगळी दिशा बदलून जाईल. आज जेव्हा तुझ्या मोबाईलवर जी एक छोटीशी गुड न्यूज येईल ना, तेव्हा आठव, या आनंदामागे स्वामींची कृपा आहे. कधी कधी आपल्याला जीवनात आनंद मोठ्या आवाजात येत नाही, तो शांतपणे हळूवार येतो. एखाद्या शब्दात, एखाद्या व्यक्तीच्या भेटीत, एखाद्या बातमीत. आणि हेच होते आज. स्वामींनी तुला दिलेलं हे वचन आज सत्यात उतरत आहे. तुझ्या जीवनात आज एक नवं पान उघडणार आहे. हे पान अशा बातमीने, शब्दांनी भरलेलं असेल, तू जिंकला, तुला यश मिळालं, तुला मान्यता मिळाली, तुला स्वप्न पूर्ण झालं. स्वामी म्हणतात, तुला जे पाहिजे ते मी देणारच, पण जे तुझ्यासाठी योग्य आहे
ते मी अगोदर पाठवत आहे. कदाचित आज तुझ्या मनात जी इच्छा आहे ती तुला नक्कीच मिळेल, पण कदाचित त्याच्याहून जास्त मोठं काही तुला मिळेल. कधी विचार केलास का, तू ज्या गोष्टीची फक्त स्वप्न बघतोय ती गोष्टच आज प्रत्यक्षात घडेल का? हो, कारण आजचा दिवस आहे परिमाणाचा दिवस. आज जेव्हा तुझ्या आयुष्यात ही आनंदाची बातमी येईल ना, तेव्हा तुझ्या मनात संदेह निघून जाईल आणि तू म्हणशीलच, खरंच स्वामी समर्थ आहेत. आता जेवढं मन शुद्ध ठेवशील तेवढ्या लवकर गोष्टी स्पष्ट होतील. मनात जर विश्रांती घे, चिंता दूर कर, कारण तू वाट पाहतो आहेस एखाद्या मोठ्या दार उघडण्याची आणि ते दार आज उघडते. स्वामींचं वचन आहे, तुझं भाग्य मी लिहिलंय बाळा आणि ते सुंदर आहे. तू फक्त मनपूर्वक चालत राहा, मी तुझ्या मागे चालतोय. हे वचन, ही श्रद्धा, हे प्रेम आज परिणामात बदलणार आहे. आज तुझ्या आयुष्याला नवा अर्थ मिळणार आहे. आज तुझ्या आयुष्यात आश्चर्य येणार आहे. आज तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. आणि हो, आज तुला ती आनंदाची बातमी मिळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास ठेव, तुझं आयुष्य आज उजळून निघणार आहे. तू आजपर्यंत जेवढं सहन केलं, जेवढं जिंकलास, जेवढं झटलास, त्याचं फळ आज तुला मिळणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझं प्रत्येक अश्रू पाहिले. आता त्या प्रत्येक अश्रूंचं उत्तर रूपांतरात हसण्यात होणार आहे. कधी वाटतं की काळच थांबलेला आहे, काहीच पुढचं सरकत नाही, पण लक्षात ठेव, जेव्हा सगळं थांबतं तेव्हा स्वामींनी काहीतरी ठरवलेलं असतं आणि आजचा दिवस म्हणजे त्यांच्या निर्णयांचं फळ आहे. आज तू जितकं शांत राहशील तितकं मोठं चमत्कार तुझ्या दिशेने येईल. मनात जे काही प्रामाणिक आहे ना, जे कोणालाही सांगितलं नाही, ते आज पूर्ण होणार आहे. स्वामी म्हणतात, तू केवळ माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझं नशीब उजळवतो. हे शब्द हलकं ऐकू येतील, पण परिणाम मात्र मोठा देऊन जातील. तू जेव्हा मनात विचार करतो, माझ्यासाठी काहीही चांगलं होईल का, तेव्हा स्वामींचं उत्तर येतं, हो, होणारच. कारण तू मागितलेली गोष्ट तुला फक्त हवी म्हणून नव्हे, तर तुझ्या श्रद्धेमुळे तुला ती दिली जात आहे. स्वामी म्हणतात, श्रद्धा असेल तिथेच माझी कृपा आहे. आजचा दिवस म्हणजे तुझ्या जीवनातल्या नवीन पर्वाची सुरुवात. आजचा क्षण म्हणजे भविष्यातल्या यशाचं बीज. तू म्हणशील, असं काय ठेवून विश्वास आहे? तर उत्तर अगदी सोपं आहे. मागे वळून बघ, जिथे काहीही दिसत नव्हतं तिथे तू चालला होता, कारण तुझ्या पाठीशी कुणीतरी होतं आणि तो म्हणजे स्वामी समर्थ. जे काही आहेत आणि ते म्हणतात, तुला आनंद हवा आहे ना, मग आज तो देण्याची माझी वेळ आली आहे. मनात जपून ठेवलेली ती इच्छा, तीच गोष्ट आज समोर येईल. अजून थोडं थांब, एक फोन येईल, एक बातमी येईल किंवा अचानक तुझं मन आनंदाने भरून जाईल आणि तू म्हणशील, हेच तर मी मागितलं होतं. हे चमत्कार नाही, ही स्वामी समर्थांची साक्षात कृपा आहे. आणि कृपा जेव्हा आयुष्यात उतरते तेव्हा अशक्य गोष्टी शक्य होतात. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रत्येक वाटचालीत मी सोबत आहे आणि म्हणूनच आज तू जिंकणार आहेस. आज तू आनंदाने भरून निघणार आहेस. आज तू म्हणशील, मी एकटं नाही, माझ्यासोबत स्वामी आहेत. तुझे सेवा सर्व काही हरवलंस असं समजतो, तेव्हाच मी सर्व काही देण्याची तयारी करतो. आज तुझ्या जीवनात असं काही येणार आहे जे तुझं नशीबच बदलून टाकेल. ते क्षण इतके सहज येतील की तू थक्क होशील आणि मनात एकच भावना येईल, स्वामी, खरंच तुम्ही ऐकलत. तुझ्या मनात जी भावना आहे ना, ती केवळ इच्छा नाही, ती एक भक्तीची साध आहे. ती स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे आणि स्वामी समर्थ अशी कोणतीही साध ऐकून दुर्लक्ष करत नाही. ते म्हणतात, बाळा, मी तुला विसरलो नाही. तुझ्या मागे मी उभा आहे आणि उभा राहील. आजचा दिवस तुला नवीन आशा देईल. तुला जिथे वाटत होतं की काहीही घडणार नाही, तिथून नवीन बातमी येईल. एक गोड आश्चर्य जसं आकाशातून प्रकट झाल्यासारखं वाटेल. आणि हे काही योगायोग नाही, ही स्वामी समर्थांची कृपा आहे. त्यांच्या कृपेचं हे पहिलं पाऊल सादर आहे आणि जो तुझ्या कोरड्या आयुष्याला पुन्हा हिरवंगार करणार आहे. कधी वाटतं का एवढी परीक्षा घेतली जाते आपली, पण स्वामी म्हणतात, मी परीक्षा घेत नाही, मी तुझी तयारी करतो. आणि आता तू तयार झालास म्हणून तो आनंद, ती गोड बातमी आज तुला मिळते. कधी कधी काहीतरी चांगलं होण्याआधी मन फार बेचैन होतं. काहीच सुचत नाही, काहीसुद्धा ठीक वाटत नाही. पण ते क्षण असतात जिथे देव स्वतः काहीतरी खास लिहितो आपल्यासाठी. आता वेळ आली आहे
आता तुझ्या डोळ्यातून समाधानाचं पाणी येईल, तुझ्या मनाला शांती लाभेल आणि तू स्वतःशीच हसून म्हणशील, हेच तर फक्त होतं. स्वामी समर्थ सांगतात, तुला जे वाटतं तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा मी तुला देईन. फक्त तू मनात श्रद्धा ठेव. आज तुझा दिवस आहे, आज तू जिंकणार आहे. आज तुझं मन जसं बोलतंय तसंच काहीतरी घडणार आहे. मनात शांतता ठेव, श्वास खोल घ्यावं आणि डोळे मिटून एकदाच प्रेमाने म्हणावं, जय जय स्वामी समर्थ. आणि बघ मग हीच हाक, ही श्रद्धा तुला तुझं सर्वस्व मिळवून देईल. स्वामी म्हणतात, बाळा, जे तुझ्या मनात आहे ते मला माहीत आहे. तू शब्दात सांगितलेलं नाही तरी तुझ्या डोळ्यातून मी ते वाचलंय. आणि म्हणूनच आजच्या दिवशी मी तुला आनंदाची ती गोड बातमी देणारच. तुझ्या प्रार्थनेचा प्रत्येक हुंदका, प्रत्येक आशा स्वामींनी अगदी काळजीपूर्वक ऐकले. ते म्हणतात, एकही आर्जव व्यर्थ जाणार नाही, एकही अश्रू वाया जाणार नाही. तू थकला असशील, तू हरला असशील, तू विचार करत असशील कधी काही चांगलं घडणार, पण आजचा दिवस याचं प्रश्नाचं उत्तर घेऊन आलाय. आज तू वाट पाहत असलेली गोष्ट उघड होणार आहे. जे तुला अशक्य वाटत होतं ते शक्य होणार आहे. जे हृदयात खोल गडप झालं होतं ते पुन्हा उगम पावणार आहे. स्वामी म्हणतात, संकट म्हणजे शिक्षण आणि आश्चर्य म्हणजे माझी भेट. आज ती भेट घडणार आहे. स्वामींची भेट त्यांच्या कृपारूपाने, त्यांच्या शब्दांच्या आशीर्वादाने. कधी आपण खूप काही मागतो पण मिळत नाही, मग चिडचिड होते, मन निराश होतं, वाटतं स्वामी काहीच ऐकत नाही. पण खरं तर ते ऐकत असतात, फक्त योग्य वेळेची वाट बघत असतात. आणि आता ती वेळ आलेली आहे. मनात धरून ठेवलेली जी इच्छा आहे ना, जी तुझ्या स्वप्नांचा जीव आहे, जी तुझ्या रोजच्या प्रार्थनेचा उद्देश आहे, ती इच्छा पूर्ण होणार आहे. आज नाही तर उद्याच, पण काही आता ती दूर नाही. तू फक्त माझ्यावर सोडून दे, मी जे योग्य ते घडवून आणीन. तू फक्त माझा श्वास ठेव. तुझं आयुष्य जेव्हा कठीण वळणावर येतं तेव्हा स्वामी स्वतः रस्ता बनवतात. ते फक्त मदत करत नाही, ते हात धरून चालवतात. आणि आज त्यांचा तो हात तुझ्या हातात आहे, त्यांची ती नजर तुझ्या पाठीशी आहे आणि त्यांच्या कृपेचं छत्र तुझ्या डोक्यावर आहे. म्हणून म्हणतो, थांबू नको, घाबरू नको, मागे वळू नको, कारण आजची ती आनंदाची बातमी तुझ्या अगदी जवळ आहे. एका क्षणात, एका फोनमध्ये, एका वाक्यात सगळं बदलून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, अश्रू आल्या, अडचणी आल्या, अंधार आला, पण तू चालत राहिला आणि आता तुला यश देणारच. आता जे होणार आहे ते तुला पुन्हा उठवणार आहे, पुन्हा प्रेरणा देणार आहे आणि तुला स्वतःवर पुन्हा विश्वास द्यायचा शिकवणार आहे. आज फक्त स्वामींचं नाव घेत राहा, मनात शांतता ठेव, कारण ती बातमी, ती शुभ, पवित्र, आनंददायक बातमी तुझ्या दाराशी येऊन उभी आहे. तुझं दुःख संपवण्यासाठी मी आलो आहे आणि तुझ्या आनंदाच्या सुरुवातीसाठी मी आज पाऊल टाकतोय. आज जे घडतेल ते तुला आतून हलवून टाकेल. कदाचित खूप साध असेल, पण तुझ्या मनात एक दिव्य शांतता निर्माण करेल. कधी एखाद्या क्षणच पुरेसा असतो सगळं बदलायला. आणि स्वामी म्हणतात, हा क्षण तसाच आहे. आता तुला मागे वळून पाहायची गरज नाही. जी वेळ गेली ती गेली, जी आस होती ती आता फळाला येते, कारण तुझं आयुष्य पुन्हा नव्याने उगम पावतंय. स्वामी समर्थ म्हणतात, सोडून दिलेल्या स्वप्नांना पुन्हा उचल, कारण यावेळी मी स्वतः तुझ्या पाठीशी आहे. भय, चिंता, निराशा या सगळ्या भावना स्वाभाविक आहे, पण त्या कायमच्या नाहीत. स्वामी म्हणतात, भीतीला सोड आणि माझा हात धर. मी तुला तुझ्या हक्काच्या सुखांपर्यंत घेऊन जाईल. आजचा दिवस तुला शिकवेल की विश्वास किती महान गोष्ट असते. आज तू अनुभवशील की मनापासून घेतलेले नाव, प्रेमाने केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. तू जेव्हा एकटं वाटून रडला तेव्हा स्वामी तुझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, बाळा, अजून थोडं सहन कर, मी आहे ना. आणि आता आज त्या हाताखाली तू पुन्हा उभा राहत आहे. तुझी वाट पाहणारी ती बातमी, ते समाधान, तो चमत्कार, तो अनुभव आज तुला मिळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा थकलास तेव्हा मी चाललो, तू जेव्हा गप्प झाला तेव्हा मी बोललो, आणि आता जेव्हा तू हसशील तेव्हा मी तुझ्या मनात हसेल. मनात एकच विचार ठेव, स्वामी आहेत म्हणून सगळे शक्य आहे. जे दार बंद होतं ते उघडणार आहे. जे स्वप्न दूर वाटत होतं ते जवळ येणार आहे. जे काळोख वाटत होता तिथे प्रकाश निर्माण होणार आहे. हे सगळं तुझ्यासाठी आहे, कारण तुझ्या मनात श्रद्धा आहे, आणि जिथं श्रद्धा असते तिथं स्वामींचं घर असतं.
तू हे ऐकतो आहेस म्हणजे तो क्षण तुझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. आता उशीर नाही. आता हाच क्षण तुझं नशीब पालटू शकतो. डोळे मीट, हृदय शांत कर आणि प्रेमाने, विश्वासाने, मनापासून फक्त इतकंच म्हण, जय जय स्वामी समर्थ. तू खूप सहन केलंय. आता वेळ आली आहे तुला शांतता देण्याची. मन इतकं थकलंय की कधी कधी रडावंसं वाटतं. पण स्वामी म्हणतात, बाळ आता तू रडू नको. मी तुझं दुःख स्वतःच्या पदरात घेतलं आहे. आज त्या पदराखाली तुला शांतीचा स्पर्श होईल. ज्याच्या शोधात तू इतके दिवस भटकत होता, ती बातमी, ती संधी, ते समाधान सगळं तुझ्या दिशेने चाललं आलंय. कधी वाटायचं हे माझ्यासाठी नाही, पण स्वामी म्हणतात हे तुझ्यासाठीच आहे. हे फक्त वेळ योग्य असावी लागते आणि ही वेळ म्हणजे स्वामींचं आशीर्वादमय संपत्तीचं चिन्ह आहे. आजचा दिवस, आजचा क्षण एक नवी ऊर्जा घेऊन येणार आहे. तुझ्या मनात दडलेली आशा पुन्हा जिवंत होईल. तुझी इच्छा एक दिवसात पूर्ण होणार आहे, पण आजपासून तिची सुरुवात होणार आहे. स्वामी म्हणतात, मी तुला उशीर देईन पण मोठं देईन. मी तुझी परीक्षा घेईन पण शेवटी तुला जिंकवेन. आज तुला एक फोन येईल, एक बातमी मिळेल, एक नवीन दार उघडेल आणि तू म्हणशील स्वामींचंच काम आहे. मनात जपलेलं जे स्वप्न आहे ना, ते आज हलकेच जागं होईल. जणू त्याला स्वतः स्वामी जागं करत आहे. ते म्हणतात, तुला आता मागे फिरायचं नाही, कारण पुढे मी उभा आहे. तुझ्या आयुष्याच्या रस्त्यावर अनेकदा अंधार होता, पण तू चालत राहिला. आता त्या अंधारात एक प्रकाशचक्र उठणार आहे. तो प्रकाश म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. ही कृपा कोणालाही न सांगता आयुष्य बदलते. कधी हळुवारपणे, कधी चटकन, पण नेहमी योग्य वेळी, योग्य पद्धतीने. तुझं दुःख संपवण्याची वेळ आली आहे. तुला आनंद द्यायची माझी जबाबदारी आहे. मनाची ती चिरफाड, ती थांबलेली घडी, तो डोळ्यातले प्रश्न, या सगळ्यांना उत्तर मिळणार आहे फक्त एक विश्वासाच्या क्षणात. आता या क्षणी स्वामी तुझ्या आयुष्यात खोलवर प्रवेश करत आहे. तू त्यांचं स्वागत केलं, आता ते तुला देणार आहे ती आनंदाची बातमी, ती गोड फलश्रुती, ती साक्षात कृपा. स्वामी समर्थ म्हणतात, ते तुझं आहे ते तुला मिळणारच, पण जे तुझ्या वाट्याचं नाही ते देखील मी तुला देईन, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवलास. या वाक्यात एक कमालीची ताकद आहे. ही ताकद आहे श्रद्धेची, ही ताकद आहे त्याच्या नावातल्या भक्तीची. आणि आज हाच विश्वास तुझ्या जीवनात वळण घेणार आहे. आज तू वाट बघतो आहेस एखाद्या बातमीची, पण तुला कळणारही नाही की ती बातमी किती मोठं दार उघडून गेली. कधी कधी देव आपल्याला ते देतो जे आपण मागतच नाही, पण जे आपल्यासाठी सर्वोत्तम असतं. तुझं मागणं लहान असेल, पण माझं देणं मोठं असेल. आज ज्या गोष्टीसाठी तू प्रार्थना करत होता, ती गोष्ट तुला एकट्यालाच नाही, त्या तुझ्या संपूर्ण कुटुंबाला, तुझ्या जीवनाला, तुझ्या भविष्याला प्रकाश देऊन जाणार आहे. तुझं मन अनेकदा तुटलं होतं, आशा हरवत चालली होती, पण एक आतल्या आत जगमगणारी ज्योत मात्र सतत जागी होती. ती ज्योत म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. आज ती ज्योत एक तेज बनून तुझ्या आयुष्याला उजळवणार आहे. हे केवळ शब्द नाहीत, हे आहे अनुभूतीचं, समाधानाचं, शांतीचं आणि अपूर्व चमत्काराचं साक्षात्कार. तुझं कर्म थांबू दे, पण तुझी श्रद्धा कधी थांबू नको. हे आयुष्य म्हणजे एक अशी वाट आहे की ते वळण असतात, अडथळे असतात, अंधार असतो, पण जर पाठीशी स्वामींचा हात असेल तर ती वाटच आनंदाची होते. आज तुझ्या वाटेला जो आनंद लाभणार आहे, आज तुला मिळणार आहे तो साक्षात उत्तर. याते तू इतकी वर्षे वाट पाहत होता, कदाचित अजून काही तास, कदाचित उद्याच, पण आता काळ बदलतोय, प्रवाह वळतोय, दिशा स्थिर होते. आम्ही समर्थ म्हणतात, जे हरवलं ते मी परत आणेन, जे तुटलं ते मी जुळवीन, जे उद्ध्वस्त झालं त्यावर मी पुन्हा एक सुंदर आयुष्य उभं करेन. फक्त एक क्षण, एक श्वास, एक विश्वास आणि तुझं जीवन, तुझं नशीब, तुझं भविष्य हे सगळं पुन्हा घडणार आहे. आता केवळ शांत राहा, डोळे मिट, उद्या त्या नामस्मरणाचा नाद ठेवा आणि प्रेमाने, श्रद्धेने, समर्पणाने म्हणा, जय जय स्वामी समर्थ. तुझं आयुष्य मी स्वतः लिहितोय बाळा. त्यात जर थोडा विलंब असेल तर ते सुंदर शेवटासाठी आहे. आजचा दिवस तुझ्या मनात खोल ऋतून बसलेली ती एक इच्छा, ती एक बातमी, ती एक आनंदाची वाट पाहणारी गोष्ट हळूच उलगडू लागली आहे. स्वामी म्हणतात, तू जे मागतोय ते मी देईन, पण मी जे देईन ते तू कधी मागितलं नव्हतं इतकं सुंदर असेल. आता तू मागे वळून बघशील आणि प्रत्येक अश्रू, प्रत्येक रात्र, प्रत्येक अपयश याचा अर्थ समजून जाईल, कारण आता स्वामींची कृपा तुझ्या डोक्यावर आहे. ते केवळ सोबत नाही, हे तुझ्या हृदयात स्थिर झाले आहेत. आता चुकायचं काही नाही, घाबरायचं काही नाही.
कारण तुझं जीवन हातात घेणारा कोणीतरी आहे, जो माणूस नाही पण साक्षात परमेश्वर आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझं नाव घे आणि फक्त चालत राहा, मी अशक्य गोष्टींना सुद्धा शक्य करून दाखवेन. त्या आवाजात शब्द नव्हते, त्या स्पर्शात कोमलता होती, त्या आशीर्वादात संपूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा होती. आज जेव्हा तो चमत्कार घडेल तेव्हा तू नुसतं आश्चर्यचकित होणार नाही, तू अंतःकरणातून हलून जाशील. मन म्हणेल, हे शक्य आहे का? आणि त्या क्षणी आतून उत्तर होईल, हो, कारण हे स्वामी समर्थांचं काम आहे. आता तुझं आयुष्य तुझ्या डोळ्यांत दिखत सौंदर्य, समाधान आणि स्थैर्याने भरून जाणार आहे. तू म्हणशील, किती काळ वाट पाहिली, पण स्वामी हसून म्हणतील, बाळा, मी एकदाही तुला विसरलो नव्हतो. तू मागे वळून पाहशील, तू पुढे चालत राहशील आणि प्रत्येक क्षणात तुला त्यांची साथ जाणवेल. जे तुला पाहिजे होतं ते मी तुला दिलं, कारण तू फक्त श्रद्धा ठेवली. बाकी मी सगळं केलं. आता आयुष्य वेगळं वाटतंय, तेच घर, तेच रस्ते, तेच लोक, पण तुझं मन बदललंय. ते भरून आले आभाराने, प्रेमानं आणि समाधानानं. तू आता मागं वळून पाहतो आणि म्हणतो, त्या रात्री जेव्हा मी रडलो होतो तेव्हा खरंच स्वामी माझ्या शेजारी होते. जी गोष्ट आज मिळाली आहे ती फक्त एक बातमी नव्हती, ती होती एक अनुभूती, जी आयुष्यभर तुझ्या हृदयात जागी राहील. स्वामी समर्थ तुझ्या आत मनात आहेत, जे कुठेतरी दूर नाही, ते आता तुझ्या आत आहेत. त्यांच्या आवाजात तुला दररोज ऐकू येईल, घाबरू नको बाळा, मी आहे ना, सोडून दे, मी सांभाळीन, रडू नको, आता तुझा काळ बदलला आहे. आणि हेच खरं समाधान आहे, हेच आहे त्यांच्या कृपेचं फळ, ज्यांचं तू इतकी वर्ष स्वप्न पाहिलं, ते आज तुझ्या हृदयात उतरलं, शांत, स्थिर आणि चिरंतन. आता प्रत्येक सकाळ, प्रत्येक संध्याकाळ, प्रत्येक रात्री तुझं मन हळूच म्हणेल, स्वामी समर्थ, तुम्ही खरंच आहात, मी अनुभवलं, तुमचं वचन खोटं जात नाही. जेव्हा तुझं मन गोंधळलेलं असेल तेव्हा डोळे मीट आणि फक्त माझं नाव घे, मी उत्तर घेऊन येईन. आता तेच घडलंय, तुला उत्तर मिळालंय. त्या एका बातमीने, त्या एका अनुभवाने तुझं संपूर्ण जीवन स्वामींच्या प्रकाशात न्हालं आहे. तुझ्या गोष्टीची काळ वाट पाहिली, ती फक्त घडली नाही, ती तुला अधिक चांगल्या रूपात मिळाली. आणि आता तुझ्या मनात गुंजतंय एकच वाक्य, स्वामी समर्थ आहेत, ते ऐकतात, ते देतात, ते आपले आहे. आता जेव्हा एखादं अडथळ्यांचं वळण येईल, तू घाबरू नाहीस. तू विचार करशील, स्वामी आहेत ना, मग मी शांत आहे. जेव्हा एखादं स्वप्न अधुरं वाटेल, तू परत प्रयत्न करशील, कारण आता तुझ्या पाठीशी स्वामी समर्थांची कृपा आहे. आता तुझं जीवन म्हणजे एक चालतंय असं मंदिर आहे, जिथं प्रत्येक श्वासात स्वामी आहे, जिथं प्रत्येक पावलात समर्थ आहे. आणि जेव्हा जग विचारेल, कसं जमलं सगळं, कोण होतं तुझ्या पाठीशी, तू हसून डोळ्यातून ओसंडणाऱ्या कृतज्ञतेसह फक्त इतकंच म्हणशील, स्वामी समर्थ. तू जेव्हा एखादं नवं स्वप्न बघशील तेव्हा त्यात भीती राहणार नाही, कारण आता तुला माहीत आहे, जग काहीही करू दे, स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. आज जे समाधान मिळाले ते केवळ एक घटना नाही, ते आहे तुझ्या जीवनातल्या भक्तीचं उत्तरार्ध. जेव्हा तुझं मन म्हणतं हे शक्य नव्हतं, तेव्हा स्वामींनी त्यावर सही केली, हे मी केलं. स्वामी समर्थ म्हणतात, तुला मी केवळ संकटातून बाहेर काढणार नाही, तर त्या संकटातून तुला मजबूतही करेन. आता तुझं मन वेगळं झालंय, आता तू तक्रार करणारा नाही, आता तू स्वीकार करणारा भक्त बनलाय. तू आता रोज सकाळी जागा होतो, फक्त चहा किंवा कामासाठी नाही, तर हे म्हणण्यासाठी, स्वामी आज काय नवीन शिकवणार आहात. तुझ्या आयुष्यात जी आनंदाची बातमी आली ती फक्त काही दिवस टिकणारी नाही, ती आहे तुझ्या आयुष्याची वळण घेणारी संधी. आता जेव्हा अडचण येईल, तू धावून कोणाकडे जाणार नाही, तू डोळे मिटशील आणि शांतपणे मनात म्हणशील, स्वामी समर्थ, मला तुझी गरज आहे. आणि त्या क्षणी त्या न बोललेल्या प्रार्थनेला उत्तर मिळेल, कारण स्वामींना शब्दाची गरज असते, त्यांनी फक्त मनाचं स्पंदन लागतं. आता तू बदलला आहे, आता तू आधीच नाही, कारण आता तुझ्या जीवनात स्वामी समर्थ वास्तवात उतरले आहे. कधी वाटलं की सगळं संपलंय, आता वाटतं सगळं सुरू झालंय. कधी वाटलं की एकटं पडलोय, आता वाटतं स्वामी माझ्यात आहे. कधी वाटलं की मी झिजतोय, आता वाटते स्वामी माझं जीवन उजळवत आहे. कधी वाटलं की काही उरत नाही, आता वाटते स्वामींची साथ म्हणजे सर्व काही. प्रत्येक सकाळ आता फक्त कामासाठी नसून स्वामींचा आभार मानण्यासाठी सुरू होते.
आणि प्रत्येक रात्री झोपताना मनात एकच विचार होतो, आजचा दिवस स्वामीने सुंदर केला. पूर्वी जिथे तुझं मन गोंधळून जायचं, आता तिथं शांती आहे. पूर्वी जिथे डोळे भरून यायचे, आता तिथं कृतज्ञतेच्या अश्रूंचा ओघ आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्याला मी कधीच रडू देत नाही. आणि खरंच आता तू हे अनुभवतोय, कारण आता जे काही येतंय तुझ्या वाटेला ते फक्त आणि फक्त कृपामय आहे. तू आता मागं वळून बघतो आणि म्हणतो, किती दिवस गेले काळजीत, पण आता प्रत्येक क्षण धन्य झाले. स्वामी तुझ्या जीवनात फक्त एक चमत्कार घडवून गेले नाही, ते तुझं संपूर्ण आयुष्य चमत्कारी बनवून गेले. आता तू प्रत्येक संधीला हात लावतोयस श्रद्धेने, प्रत्येक निर्णय घेतोयस विश्वासाने आणि प्रत्येक संकटाचं उत्तर देतोय प्रेमाने, कारण स्वामी तुझ्या आत जागे झाले आहे. जेव्हा तू माझा होता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुझं होतं. हे ब्रह्मांड आता तुझ्या सोबत आहे. हे जग तुला ओळखतंय नव्याने, कारण तू आता सामान्य नाही, तू स्वामींचा भक्त आहे. तुझ्या चालण्यात एक शांत आत्मविश्वास आहे, तुझ्या नजरेत दयाळूपणा आहे आणि तुझ्या ओठांवर फक्त एकच मंत्र आहे, जय जय स्वामी समर्थ. आता कुठलीही गोष्ट अशक्य वाटत नाही. आता संकट आली तरी तू घाबरू नकोस. आणि आता मन म्हणतं, स्वामी आहेत ना, मग काळजीचं कशाला, कारण हे आयुष्य तू आता स्वामींच्या चरणावर ठेवून जगतो. स्वामी म्हणतात, जेव्हा तू बाहेर उत्तर शोधणं थांबवशील तेव्हा मी तुझ्या आतून बोलवायला लागेन. आणि हेच आता घडतंय. ते उत्तर शोधताना तू हरवला, ती आत आता तुझ्या अंतरात्म्यातून उगम पावत आहे. तू आता लोकांमध्ये बघतोस बसतो, पण तुला आतून एक शांत झुळूक सतत जाणवत असते. जणू स्वामी तुझ्या शेजारी बसले आहेत. ते काही बोलत नाही, पण त्यांची उपस्थितीत सगळं काही सांगून जाते. आज तुझं मन एकच वाक्य सतत गुणगुणतंय, माझं काही हरवत नाही. माझं प्रत्येक अश्रूला स्वामींनी अर्थ दिला. कधी वाटायचं का घडतंय माझ्यासोबत असं, आता वाटतं हे सगळं मला स्वामींच्या जवळ नेण्यासाठीच घडत होतं. तू आता पुन्हा नव्याने जगतोय, वेगळ्या उंचीवर, वेगळ्या शांतीत, वेगळ्या भक्तीत. स्वामी समर्थ म्हणतात, तू मला जेव्हा जीवनात पाहिलं स्थान देशील तेव्हा मी तुझ्या आयुष्याचं रूप बदलून टाकेल. आणि आज तेच झालंय. तुझं जीवन, तुझा वेळ, तुझं नशीब सगळं आता स्वामींच्या हातात आहे. आणि त्याहून सुंदर काही असूच शकत नाही. तू हसतोस आता मनपणापासून, कारण आता हसण्यामागे भीती नाही, आता आहे केवळ विश्वास. मी कोणालाही वचन देत नाही, पण जो माझ्यावर मनापासून श्रद्धा ठेवतो त्याचं जीवन मी स्वतः लिहितो. आता तुझं जीवन लिहिलं जातंय स्वामींच्या लेखीने, कृपेच्या शाईने आणि भक्तीच्या पानावर. तू जगतो आहे, पण जागा आता जगण्याची दिशा वेगळी आहे. पूर्वी चालणं होतं संघर्षासाठी, आता चालणं होतं स्वामींच्या मार्गावर. पूर्वी डोळे पाणवायचे असहाय्यतेने, आता वेळोवेळी पाणवतात कृतज्ञतेने. स्वामी समर्थ आता फक्त तुझ्या ओठांवर नाही, ते तुझ्या प्रत्येक निर्णयात आहे. प्रत्येक क्षणात त्यांच्या उपस्थितीची जाणीव आहे. आणि ही जाणीव म्हणजे ती आनंदाची बातमी, जी तू इतकी काळ वाट पाहत होता, ती आता आली आहे. फक्त एक घटना म्हणून नाही, तर संपूर्ण जीवनाला सोबत ठेवण्यासाठी. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा तुला जे योग्य आहे ते मी योग्य वेळी देईन. तू फक्त विश्वास ठेव, मी सोडणार नाही. आणि खरोखरच आज तुझ्या हृदयात हा विश्वास खोल रुजला आहे. हा विश्वास म्हणजे शक्ती आहे. हा विश्वास म्हणजे अखंड आशीर्वाद आहे. आता जगणं फक्त दिवस काढणं राहिलं नाही, ते प्रत्येक क्षणाची अनुभूती घेणं झालं आहे. तुला मिळालेली ती आनंदाची बातमी, ती केवळ एक परिणाम नव्हती, ती होती स्वामी समर्थांच्या वचनाची पूर्णता. तू आता जगाकडे बघतोय, पण आतून जाणतो, माझं खरं जग स्वामींच्या चरणी आहे. अधिकाळी जेव्हा अंधार गडद होता तेव्हा तू डोळे मिटले आणि मनात हळूच फक्त एवढं म्हटलं, जय जय स्वामी समर्थ. आणि त्या एका नामस्मरणानं संपूर्ण आयुष्याला उजेड दिला. आज जेव्हा घरात हास्य आहे तेव्हा त्यामागं स्वामींची कृपा आहे. आणि आज जेव्हा मनात शांती आहे तेव्हा त्यामागचं यांचं अस्तित्व आहे. आज प्रत्येक नातं नवं वाटते, कारण आता तुझ्या डोळ्यात समजूत आहे, तुझ्या हृदयात क्षमा आहे आणि तुझ्या जीवनात सत्व आहे. हे सगळं स्वामी समर्थांनी केले. तू फक्त श्रद्धा, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांनी तुझं नशीब नव्याने लिहिलंय. स्वामी म्हणतात, बाळा संकट हे परीक्षासारखे असतं. मी मागे उभा असतो, बघतोय तू किती श्रद्धेने माझ्यावर विश्वास ठेवतो. आज तू तो विश्वास जपलाय, त्यामुळे आज ही आनंदाची बातमी तुझ्या जीवनात आशीर्वाद बनून आली आहे.
आज घरात हास्य आहे, आठवणींना ओलावा आहे, मनात समाधान आहे आणि यशाच्या उंबरठ्यावर तू स्वतःला लहान वाटतोय, कारण तुला उमजतंय हे मी केलं नाही, हे स्वामींनी केलं. तू जेव्हा यशस्वी होतो तेव्हा स्वामी तुझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणतात, हा माझा भक्त आहे, यानं मला संपूर्ण विश्वासानं शरण गेलं होतं. आता तुझं जीवन फक्त तुझं नाही राहिलं, ते हजारो लोकांसाठी प्रेरणा बनले. कारण तुला आलेली ती आनंदाची बातमी फक्त एक बातमी नव्हती, ती होती विश्वासाचं फळ. मी तुझ्या भक्तांना कधीच रिकाम्या हातानं परत पाठवत नाही. कधी योग्य वेळ लागतो, पण जे देतो ते मोठं असतं. आता तू हे अनुभवतोय, तुझ्या चेहऱ्यावरती शांत हास्य आहे, तुझ्या हृदयात कृतज्ञतेचा समुद्र आहे आणि तुझ्या डोळ्यातून वाहतोय तोच तो पवित्र भाव. स्वामी, खरंच तुम्ही ऐकलत. हे काही क्षणाचं समाधान नाही, हे आहे जीवनभरासाठीची दिशा. तू जेव्हा पुन्हा नव्याने स्वप्न बघशील तेव्हा तुला भीती वाटणार नाही, कारण आता तुला माहीत आहे माझ्या प्रत्येक स्वप्नामागे स्वामी समर्थ उभे आहेत. आणि जेव्हा वाटेल की सगळं संपलं तेव्हा एक चमत्कार उभा राहील, फक्त एका मंत्राच्या सामर्थ्यानं. जय जय स्वामी समर्थ. जीवनात कोणत्याही गोष्टी लवकर मिळाल्या त्याला क्षणिक यश म्हणतात, पण ज्यासाठी तू थांबलास, समर्पण केलं, श्रद्धा ठेवली, ते मी तुला कायमस्वरूपी देतो. आणि खरंच तुला आज जे मिळाले ते एका लहानशा प्रार्थनेतून नव्हतं, ते मिळाले मनपूर्वक केलेल्या त्या एकाग्र श्रद्धेच्या विजेतून. आज तू मागे पाहतो आणि म्हणतो, माझं सगळं वाटून गेलं होतं पण स्वामींनी मला पूर्ण केलं. तुझं नशीब बदललं, पण त्याहून महत्त्वाचं तुझं मन बदललं. आता तू यशाच्या मागे धावत नाही, कारण तुला माहीत आहे स्वामी जे देतात ते सर्वोत्तमच असतं. माणसं आश्चर्य करतात, अरे कालपर्यंतचा संघर्ष करणारा माणूस हा इतका शांत, संतुलित आणि तेजस्वी कसा झाला? उत्तर एकच, स्वामी समर्थ. तुझ्या घरातली दारे उघडली जातील, पण केवळ हवा आणि प्रकाशासाठी नाही, तर स्वामींच्या कृपेचा झरा ओसंडून व्हावा म्हणून. तुझ्या हातून आता केवळ तुझंच नाही तर दुसऱ्यांच्या आयुष्यातही आशा पोहोचते आहे. तू जे सहन केलं ते आता इतरांसाठी प्रकाशाचं उदाहरण बनते. आणि हे स्वामी समर्थ करतात, ते फक्त तुझ्या दुःखाचं शेवट करत नाही, ते तुला इतरांसाठी आशेचं कारण बनवतात. स्वामी म्हणतात की जे तुझ्या मनात आहे ते मी ओळखतो, कारण मी तुझ्या मनातच तर आहे. मी तुला बाहेरून पाहत नाही, मी तुझ्या प्रत्येक विचारात, प्रत्येक भावना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक हसू यामध्ये साक्षात सामील आहे. जेव्हा तू एकटं होता आणि कोणालाही सांगू शकत नव्हता, तेव्हा तू मनात फक्त एवढंच म्हणाला, स्वामी तुम्ही ऐकता ना? आणि आज स्वामी उत्तर देतात, हो मी ऐकलं, आणि म्हणूनच ती आनंदाची बातमी तुझ्यापर्यंत पोहोचवते. ती बातमी कशी असेल, कुठून येईल, कधी येईल याचं उत्तर तुला नसेल, पण जेव्हा ती येईल तुझं संपूर्ण अस्तित्व हलवून टाकेल. कारण हे केवळ बातमी नसेल, ही असेल तुझ्या भक्तीचं उत्तर, तुझ्या प्रतीक्षेचं फळ आणि स्वामींच्या वचनाची पूर्णता. कधी वाटेल की काही घडलंच नाही, पण आतून जाणवत राहील की मनातली शांतता, चेहऱ्यावरची शांती आणि डोळ्यातून वाहणारी कृतज्ञता या सगळ्यांचं मूळ त्या एका क्षणात असेल, ज्यावेळी तू हे ऐकलं. बाळा, जे तुझ्या मनात आहे ती आनंदाची बातमी आज तुला मिळेल. कधी कधी ती बातमी शब्दांमध्ये येत नाही, ती येते घटनांमध्ये, लोकांमध्ये, अचानक लाभलेल्या संधीमध्ये, किंवा एखाद्या अशा वळणावर जिथे वाटतं हे शक्यच नाही होतं आणि तरीही घडलं. म्हणूनच आजचा दिवस विशेष आहे. तू कामाला जात असेल, एखादी गोष्ट शोधत असेल किंवा फक्त नेहमीप्रमाणे वेळ घालवत असेल, तरीही कुठून तरी एक आश्चर्यकारक वळण तुझ्या दाराशी येऊन थांबेल. ते वळण म्हणजे स्वामी समर्थांची ती आनंदाची बातमी. जेव्हा तू घाबरू नको, आश्चर्यचकित हो, तेव्हा विचार नको, स्वीकार कर, कारण ती गोष्ट केवळ स्वामींसाठी तुझ्यासाठीच पाठवलेली आहे, तुझ्यासाठीच बनवलेली आहे. तुला कधी वाटेल माझं इतकं वाट पाहणं उपयोगाचं नव्हतं, पण त्या क्षणी स्वामी म्हणतील, बाळा मी तुला थांबवलं, कारण जे मी तुला देणार आहे ते तुझ्या कल्पनेपलीकडचं आहे. म्हणूनच जरा नजर वर कर, थोडा विश्वास वाढव, थोडं मन स्वच्छ कर आणि तयार हो, कारण ती आनंदाची बातमी तुझ्या दिशेने चालतच आहे. तुझं वाटतं, तुझ्या मनात जी इच्छा आहे ती इतकी मोठी आहे की पूर्ण होणं अशक्यच नाही. पण स्वामी समर्थ जेव्हा सांगतात आज तुला ती बातमी, तेव्हा सगळ्या गोष्टी, शक्य अशक्य गोष्टी बाजूला राहतात, कारण तिथे फक्त कृपा कार्यरत असते. आता जेव्हा ती आनंदाची बातमी समोर येते तेव्हा ती फक्त बाहेरून मिळालेली यशाची बातमी नसते, ती असते आतून मिळालेल्या शांततेची साक्ष.
कधी ती बातमी एखाद्या सल्ल्यातून मिळते, कधी एखाद्या फोन कॉलमध्ये, कधी एखाद्या नात्याच्या नव्या स्वरूपातलाही, तर कधी फक्त तुझ्या मनातल्या नीरव शांतीतून. माझा भक्त जेव्हा मनाने शांत होतो तेव्हाच मी त्याच्याशी संवाद करतो. आणि आज तू आतून शांत झालाय. मनात तुंबून ठेवलेली आशा हळूहळू उमलू लागली आहे. कारण आता स्वामींची कृपा तुझ्या मनाचा हिस्सा झाली आहे. तू ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता ती तुमच्यासमोर येणार आहे. पण आता ती मिळाल्यावर तुझी नजर वेगळी असेल. कारण आता तुझ्या डोळ्यात केवळ लोभ नसेल तर असेल कृतज्ञता. ती गोष्ट तुला आता समाधान देईल, कारण ती केवळ तुझी मेहनत नाही तर स्वामींचं उत्तर आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा मी देतो तेव्हा लोक म्हणतात चमत्कार, पण माझ्या भक्ताला माहीत असतं या त्याच्या श्रद्धेचा न्याय आहे. आज तुझ्या ओठांवर हसू आहे, पण ते हसू स्वप्नपूर्तीचं नाही, ते आहे मनात शांतीचं. कारण आता तुला वाटतं स्वामी आहेत, पण मन सगळं ठीक आहे. तू जिथं हरवल्यासारखं वाटत होतं तिथं आता दिशा सापडली आहे. तू जिथं थांबला तिथूनच चालायला सुरुवात झाली आहे. आणि या सगळ्यांचं उत्तर एका वाक्यात दडलं आहे. तुझ्या मनात जी इच्छा आहे ती आनंदाची बातमी आज तुला मिळेल. कधी वाटेल ही बातमी आहे तरी काय, तर उत्तर साधं आहे. ती गोष्ट जी तुझं मन हलवेल, ती भावना जी तुझं अंतरंग उजळवेल, ती भेट जी तुझं आयुष्य बदलून टाकेल, हीच तुझी आनंदाची बातमी. स्वामींवर ठेवलेला विश्वास आज प्रत्यक्ष अनुभवतात उतरवतोय. कधी वाटायचं हे शक्य आहे का, आणि आज वाटते स्वामी असल्यावर असं का नाही घडणार. म्हणून जेव्हा ही आनंदाची बातमी समोर येईल तेव्हा मनात गर्व नको, फक्त हात जोड आणि मनातल्या आवाजाने सांग, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे. कारण ही केवळ एक बातमी नव्हे, ही आहे तुझ्या श्रद्धेचं फळ आणि स्वामी समर्थांच्या वचनाची पूर्णता. आज तुझ्या आयुष्यात काहीतरी नकळत घडतंय. तुला वाटतं की हे सगळं सहज कसं घडतंय, कारण जेव्हा वेळ योग्य असते तेव्हा मन पूर्णपणे समर्पित झालेलं असतं, तेव्हा स्वामींचं स्वतः पुढाकार घेतात. आज तेच घडतंय तुझ्या वाटेला. आज जी आनंदाची बातमी येते ती तुला कदाचित आधीच पाहिजे होती, पण आता ती मिळते कारण तू आता ती स्वीकारण्यासाठी तयार झालाय. पूर्वी कदाचित तू ती बातमी मिळवली असती, पण तिचं मूल्य कळत नसतं. आज मात्र तू ती मिळवतोय संपूर्ण कृतज्ञतेने, आणि ती सार्थकही करणार आहे. स्वामी समर्थांचं एक विशेष वैशिष्ट्य असतं, ते आपल्याला कधीच अर्धवट देत नाही. ते देतात तर पूर्ण, ते उभारतात तर उंच, ते उचलतात तर आयुष्य नवं दृश्य दाखवतात. आज तू जो अनुभवते यो योगायोग नाही, तो आहे त्याचा योजनाबद्ध कृपाप्रवाह. तुझ्या आयुष्यातली ही आनंदाची बातमी कधी केवळ एक संधी असेल, कधी एखाद्या सुखद फोन कॉल, तर कधी फक्त कोणीतरी दिलेलं प्रेमच मिठी. पण त्यामागे असेल एकच हात स्वामी समर्थांचा. हे घडते कारण तू हार मानली नाही. तू चालत राहिला, कधी रडत, कधी पडत, कधी स्वतःवरही शंका घेऊन, पण तरी तू स्वामींचं नाव घेत राहिला. आणि स्वामी कधी विसरत नाही. कोण किती वेळा जय जय स्वामी समर्थ म्हणतोय, कोण किती वेळा डोळे मिटून मनात एकच प्रार्थना करते, स्वामी तुम्ही माझे ऐकतायत ना. आणि आज त्यांचं उत्तर आहे, हो बाळा ऐकलंय. आणि म्हणूनच आज ती आनंदाची बातमी तुझ्या दाराची आहे. जी वेळ तू वाट पाहत काढली ती वाया गेली नाही. ते अश्रू व्यर्थ नव्हते. ते प्रत्येक रात्र जी चिंता, भीती, असमजपणा गेली ती आता कृपामय सकाळात बदलली आहे. कारण स्वामी समर्थ फक्त देणारे नाही, ते योग्य वेळी योग्य ते देणारे आहे. आणि म्हणूनच आता जेव्हा तुझ्या हातात ती आनंदाची बातमी येते तेव्हा डोळ्यात पाणी येतं, पण त्यात दुःख नसतं. ते असतं पूर्ण झालेल्या प्रार्थनेचं समाधान. म्हणूनच आजचा दिवस खास आहे, कारण आज ते तुझ्या हातात येते ते फक्त स्वप्नपूर्तीचं प्रतीक नाही, ते आहे स्वामी समर्थांनी तुला दिलेली उत्तराची भेट. ती भेट स्वीकार, नतमस्तक हो आणि तुझ्या अंतःकरणात फक्त एकच मंत्र पुन्हा गुणगुण, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची दिलेली ही आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यात एक नव्या पर्वाची सुरुवात आहे. हे पर्व तितकंच पवित्र आहे, तितकंच खोल आहे आणि तितकंच दिव्य आहे. आता संकट आली तरी मन विचलित होत नाही, कारण आतून आवाज येतो, स्वामी माझ्या सोबत आहे. हे वाक्य आता केवळ भक्तींचं विधान नाही, तर एक आत्मविश्वासाचं जगणं झालंय. स्वामींनी तुला फक्त ही एक आनंदाची बातमी दिली नाही, त्यांनी तुला एक नवा आत्मा, नवी उमेद आणि नवा हेतू दिला. कधी वाटेल की ही बातमी लवकर मिळाली असती तर, पण लगेच लक्षात येईल, जर ही त्यावेळी आली असती तर तू तयार नव्हता. आज मात्र तू सगळं समजून घेतलं. आश्चर्य नाही, गर्व नाही, फक्त नतमस्तक होऊन गहिवरलेलं मन आहे.
स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताला मी केवळ यश देत नाही, तर मी त्याला यश साजरा करण्यासाठी पात्रही बनवतो. आज तू जे पात्र झालेलास, आज तू मन त्या आनंदाला समजून घेण्यास समर्थ झालाय, कारण स्वामीने तुला फक्त बाह्य बदल दिला नाही, तर आतला बदल घडवून दिलाय. आता जगाच्या नजरा तुझ्याकडे वेगळ्या प्रकारे पाहतायत. लोक विचारतात, तुझ्यात ही शांतता कुठून आली? तू हसतोय, काही न बोलता फक्त मनात म्हणतो स्वामी समर्थ, कारण उत्तर देण्याची गरजही नाही उरलेली. स्वामींचं सामर्थ्य तुझ्या चेहऱ्यावर झळकते. तीच तर खरी आनंदाची बातमी आहे, की मिळाल्यावर मनात नवनवीन चमत्कार घडायला सुरुवात होते. कधी कोणी हरवलेली माणसं परत येतात, कधी नाती आपोआप सुधारतात, कधी ते स्वप्न अधुरं होतं ते पूर्ण होतं, आणि कधी फक्त मनातली ती एक छोटीशी इच्छा साकार होते. ही सगळी कृपा त्या एका क्षणामुळे मिळाली, जेव्हा स्वामी म्हणाले होते, बाळा, जे तुझ्या मनात आहे ती आनंदाची बातमी आज तुला मिळेल. त्या क्षणानंतर आयुष्य मागे वळून पाहिलंच नाही, कारण तू आता त्या वचनावर जगतोय. ते वचन आता तुझ्या रक्तात मिसळले. तुझं चालणं, बोलणं, विचार करणं सगळं काही स्वामींच्या कृपेचं प्रतिबिंब झालंय. आज त्या बातमीनं तुझं आयुष्य उजळलं आहे. पण हे फक्त सुरुवात आहे, कारण स्वामी समर्थ जेव्हा काही देतात ते फक्त एकच देत नाही, ते देतात समृद्धीची मालिका, जिथं प्रत्येक दिवस नवा चमत्कार घेऊन येतो. तू या आनंदाची बातमी मिळाल्यानंतर तुझं मन आता अधिक सजग, अधिक नम्र आणि अधिक समजूतदार झाले. पूर्वी जेव्हा एखादी गोष्ट मिळाली तेव्हा मनात आनंद होता, पण शंका देखील असायची. पण आज जे मिळालं त्यामध्ये पूर्ण श्रद्धा आणि समर्पण आहे. म्हणूनच आता त्या गोष्टीचा आनंद शुद्ध आणि निर्मळ आहे. आता तुला समजलंय की स्वामींचं वचन म्हणजे फक्त बोलणं नाही, तर ते जिवंत अस्तित्व आहे, जे हृदयापर्यंत पोहोचतं आणि मनाला आधार देतं. तुझं चालणं बदललं, तुझी नजर बदलली, आणि तुझ्या शब्दांमध्ये आली ती शांतताची तलमधार. कारण जेव्हा एखाद्या भक्ताला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं, तेव्हा त्याचा चेहरा स्वतःचा एक प्रेरणा बनतो. आज तू एखाद्या कोपऱ्यात एकटं बसूनही मनातल्या त्या क्षणाला आठवतोय, ज्यावेळी तू पहिल्यांदा स्वामींना बोलावलं. डोळ्यात अश्रू होते, मनात घुसमट होती, पण त्यावेळी तू फक्त एवढंच म्हटलं होतं, स्वामी मला वाचवा. आणि त्याच क्षणापासून तुझं आयुष्य बदलायला लागलं. कधीच जाणवलं नाही, पण आज जेव्हा ती आनंदाची बातमी तुझ्या समोर आली, तेव्हा लक्षात आलं की स्वामी प्रत्येक क्षणापासून तुला तयार करत होते. ही बातमी केवळ एक यश नाही, ही आहे तुझ्या विश्वासाची साक्ष. आणि आता जेव्हा तू इतरांना सांगतोय, स्वामी समर्थ आहेत माझ्यासोबत, तेव्हा तुझ्या शब्दांमध्ये शक्ती असते. हे ऐकून दुसऱ्यांच्या मनातही आशेचा किरण निर्माण होतो. स्वामी समर्थ हे फक्त तुझं दुःख दूर करत नाही, ते तुझ्या जीवनाला अर्थ देतात. तुझ्या अस्तित्वाला ते एक आशीर्वादमय स्वरूप देतात. तू जेव्हा स्वामींना पुन्हा पुन्हा स्मरतो, तेव्हा प्रत्येक वेळेस त्यांच्या कृपेचं नवं रूप प्रकट होतं. कधी कधी एखादी अडकलेली गोष्ट मार्गी लागते, कधी एखादी हरवलेली व्यक्ती परत येते, कधी मनात असलेली शंका अचानक निवते, आणि कधी फक्त एक सुस्कारा भरताना वाटतं, स्वामी खरंच तुम्ही माझ्यासोबत आहात. ही जाणीव म्हणजे ती खरी आनंदाची बातमी. ती केवळ एक दिवसापुरती नाही, ती आता तुझ्या जीवनातली दैनंदिन अनुभूती झाली आहे. तू जेव्हा झोपतो तेव्हा तुझं मन शांत झोपतं, कारण आता जाणवतं काहीही झालं, आम्ही समर्थ आहेत आणि मी त्यांच्या चरणाशी सुरक्षित आहे. तू जेव्हा एक एक पाऊल पुढे टाकतो, तेव्हा तुझ्या पाठीशी स्वामींचं अस्तित्व चालत असतं. हे तुला दिसत नाही, पण त्या प्रत्येक क्षणात तुला जाणवतं, मी एकटं नाही. आज जी बातमी तुला मिळाली ती तुला सुखद देणारी आहे, पण ती तुझ्या आतला जो हरवलेला स्व ही परत आणणारी आहे. पूर्वी जेव्हा दुःख होतं तेव्हा तू फक्त जगत होता, आणि आता मात्र तू संपूर्णपणे जगू लागलास. ही आनंदाची बातमी म्हणजे केवळ एखादं उत्तर नाही, तर ती एक दिशा. स्वामींच्या शब्दांनी तुझ्या मनात जे बदल घडवले ते आता केवळ तुझ्या शब्दात, तुझ्या जीवनात दिसत नाही, ते आता इतरांच्याही जीवनाला स्पर्श करत आहे. तू कधी कल्पनाही केली नसेल की तुझा संघर्ष आणि तुझा संयम इतरांसाठी प्रेरणा ठरू शकतो. पण आज तुला समजतंय की स्वामी समर्थ जेव्हा एखाद्या भक्ताला उचलतात, तेव्हा त्या भक्ताच्या हातात इतरांना उचलण्याची शक्तीही देतात. तुझ्या घरात आता केवळ समाधान नाही, तर तिथं कृपेचं वातावरण आहे. पूर्वी जिथं चिंता असायची तिथं आता मंत्र आहे, जिथं प्रश्न असायचे तिथं उत्तर आहेत, आणि जिथं थांबलेलं आयुष्य होतं तिथं आता स्वामींच्या कृपेची गती आहे. तू जेव्हा सकाळी डोळे उघडतो तेव्हा वाटतं आजचा दिवस सुंदर आहे, कारण स्वामी समर्थ आहेत.
ही जाणीव म्हणजे तू मिळवलेली सर्वात मोठी आनंदाची बातमी. कधी वाटतं ही एवढं सगळं चांगलं घडतंय, पण आता यासाठी पात्र आहोत का? मग पुन्हा आठवतं, स्वामींची कृपा मिळाल्यासाठी पात्रता लागत नाही, फक्त श्रद्धा लागते. आणि ही श्रद्धा तू ठेवलीस रात्रंदिवस काळोखात, ना उमेदीत, पण ती विश्वास ठेवलत राहिला ना, स्वामी ऐकतील तेव्हा देतील. आणि आज ते मिळाले ते केवळ त्या विश्वासामुळे. तू जेव्हा ही आनंदाची बातमी इतरांपर्यंत पोहोचवतो तेव्हा तू स्वतः स्वामींचे एक माध्यम होतो. तुझ्या अनुभवातून, तुझ्या शब्दातून, तुझ्या हास्यातून इतरांना देखील वाटू लागतं, हो, माझंही काहीतरी चांगलं घडू शकतं. स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्तामार्फत या जगात आशेचा एक दीप लावतात. तू आज तो दीप झाला आणि आज तुझ्या प्रकाशानं इतरांच्या जीवनात अंधार दूर होते. आता तुझं जीवन म्हणजे एक चालतं बोलतं उत्तर आहे. पूर्वी जेव्हा तुला उत्तरं सापडत नव्हती, आता तूच उत्तरांना उत्तर देतोय. हेच तर स्वामींचं सामर्थ्य आहे. तुला दिलेल्या आनंदाच्या बातमीचं खरं मूल्य तेव्हा समजतं, तेव्हा ती बातमी इतरांच्याही आयुष्यात प्रकाशात पसरवते. आजवर तुम्ही जे काही अनुभवले, ते संघर्ष, ती वाट पाहणं, ते अश्रू, ती उदास रात्र, सगळं काही त्या एका आनंदाच्या क्षणासाठीच होतं. आता वाटतं हे सगळं सहन केलं गेलं कारण स्वामी मला अधिक सामर्थ्यवान करत होते. हे लक्षात ठेवा, स्वामींनी दिलेलं सुख केवळ सुख नसतं, ते असतं एक जबाबदारी, ते असतं एक संधी तुमचं आयुष्य इतरांसाठी दीप बनवण्यासाठी. स्वामी समर्थांच्या कृपेने आता तुझं मन स्थिर झालंय. आता तू कुठल्याही अडचणीकडे बघतोय तर तिथं भीती नसते, तिथं असतो एक शांती, विश्वास. हेही स्वामींच्या इच्छेने होतं आणि ते यातूनच मला काहीतरी शिकवत आहे. पूर्वी जिथे तू अडखळलायस, आता तिथं तू सरळ चालतोय. पूर्वी जेव्हा संकट आले की तू गोंधळलाय, आता तू फक्त डोळे मिटतो आणि मनात गुणगुणतो, जय जय स्वामी समर्थ. आणि त्या एका मंत्रातून तुझ्या भोवतालाचं सगळं शांत होतं. आता आयुष्य अधिक संपूर्ण, अर्थपूर्ण झालंय. तुला समजतंय की स्वामी समर्थांनी तुला दिलेली आनंदाची बातमी फक्त बाह्य गोष्टींची नव्हती, तर ती होती तुझ्या आतल्या भक्तांचा पुनर्जन्म. तू आता एक नवा जुना झालायस. माणसं विचारतात, कसला आत्मविश्वास आहे रे तुझ्यात? पण तुला माहीत असतं, हा आत्मविश्वास नाही तर स्वामींची सावली आहे. तू आता अधिक शांत झाले. लोक तुझ्याकडे पाहून स्फूर्ती घेतात, कारण तुमचं हास्य आता कृत्रिम नाही, तर स्वामींच्या कृपेचा प्रकाश आहे. आता जेव्हा दुसऱ्यांना अडचणीत पाहतो तेव्हा तू त्यांच्या डोळ्यात पाहून सांगतो, घाबरू नको, मी सुद्धा तसंच होतो, पण स्वामी समर्थांनी मला सावरलं, ते तुला सुद्धा सावरणार. तुझ्या शब्दांमधून आशा झिरपते, कारण तुझ्या अनुभवातून खरी भक्ती बोलते. स्वामी समर्थ यांची कृपा जिथं उतरते तिथं माणूस केवळ स्वतःसाठी जगणं थांबवतो, तो इतरांसाठी एक आशेचा प्रकाश बनतो. आणि आता तू त्या प्रकाशाचा भाग झालाय. तुझ्या आयुष्यातली ती आनंदाची बातमी तुझ्यापुरती न राहता इतरांचं आयुष्यही उजळवू लागली आहे. हेच तर स्वामी समर्थ करतात. ते केवळ प्रश्नांचं उत्तर देत नाही, ते उत्तरातून हजारो प्रश्न मिटवतात. आज तू जेव्हा दिवसभराचं चिंतन करतो तेव्हा मनाचं एकच विचार येतो, स्वामी जे दिलं त्याबद्दल धन्यवाद, आणि जे नाही दिलं त्याबद्दलही. कारण आता तुला समजलंय, स्वामी जे देतात ते नेहमी योग्य असतं, आणि जे रोखतात ते सुद्धा भविष्यासाठी वरदानच असतं. कधी तुम्ही थकल्यासारखं वाटायचं, प्रयत्न करूनही काही घडत नव्हतं, मनात एकच विचार यायचा, स्वामी अजून किती वेळा. पण आज जेव्हा ती गोष्ट समोर आली तेव्हा ती बातमी आहे ती तितकीच हवीशी होती. तेव्हा वाटतं आम्ही ऐकलं होतं, फक्त योग्य वेळ येईपर्यंत वाट पाहत होते. स्वामी समर्थ काहीही उशीर करत नाही, ते योग्य वेळी योग्य ते देतात. तुम्हाला वाटतं तुम्ही उशिराने मिळवलं, पण सत्य हेच आहे, स्वामींनी योग्य क्षणी ती गोष्ट तुमच्या हाती दिली. आता ही बातमी केवळ तुम्हाला हसवणारी नाही, तर ती आहे तुमचं जीवन बदलणारे. पूर्वी जिथं शंका होती तिथं आता शांती आहे. पूर्वी जिथं थांबलेले विचार होते तिथं आता गती आहे. पूर्वी जिथं केवळ कधी होईल हे विचार होता, आता तिथं हे झाल्या स्वामी समर्थांमुळे, अशी नम्रता कृतज्ञ आहे. जीवनात हे क्षण खूप मोलाचे असतात, जेव्हा तुम्ही स्वप्न पाहता आणि ते साकार होताना अनुभवता, हेच ते लक्षात येतं. या सगळ्यामागे केवळ तुमचा प्रयत्न नव्हता, तर स्वामी समर्थांचा आशीर्वाद होता. स्वामींनी दिलेलं प्रत्येक उत्तर तेवढंच योग्य असतं जितकं तुम्ही त्यासाठी मनापासून झुरला असता. तुमच्या मनात जी भावना होती ती त्यांनी पूर्ण केली. फक्त मन तेव्हाच जेव्हा तुमचं मन तयार झालं. मनाची तयारी म्हणजे श्रद्धा, संयम आणि समर्पण. जेव्हा ही तिन्ही असतात तेव्हाच कृपेचा पूर वाहतो, आणि आज तो पूर तुमचं जीवन पूर्णपणे भिजवून टाकतोय.
ही आनंदाची बातमी आता तुमचं प्रेरणास्थान बनली आहे. ती बातमी जी तुमचं हसणं परत घेऊन आली, ती बातमी जी तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसून गेली, ती बातमी जी तुमचं मन म्हणायला लावते, हे सगळं फक्त आणि फक्त स्वामी समर्थांमुळे शक्य झालं. आता तुमचं जीवन केवळ एक कथा राहिलं नाही, ते एक उदाहरण झाले. तुम्ही आता चालता बोलता संदेश आहात. जे तुमच्या मनात आहे ती आनंदाची बातमी तुलाही मिळेल. फक्त श्रद्धा ठेव स्वामींवर. तुमचं शांत चालणं, तुमचं सकारात्मक बोलणं, तुमचं दुसऱ्यांवर विश्वास निर्माण करणं, हे सगळं आज स्वामी समर्थांच्या वाक्यांचं प्रतिबिंब आहे. किती जण हे पाहून पुन्हा उमेदीत येतात, पुन्हा देवाकडे वळतात, पुन्हा आतल्या आवाजावर विश्वास ठेवतात. हेच तर स्वामी समर्थ करतात. ते भक्ताच्या जीवनात आनंद आणून याला इतरांसाठी प्रकाशमय मार्गदर्शक बनवतात. आज तुम्ही जे मिळवलं आहे ते केवळ एखादं यश नाही, ते आहे स्वामी समर्थांच्या शब्दांवर ठेवलेल्या विश्वासांचं उत्तर. पुढे आयुष्यात अजून काही अडचणी येतील, पण त्या अडचणी आता घाबरवर नाही, कारण आता मनात एक आवाज सतत चालू आहे, स्वामी आहेत ना, मग सगळं होणार योग्य. तेव्हा तुम्ही विचार करता, हे खरंच घडतंय का, मला मिळालं का हे सगळं. जेव्हा मन थोडं गोंधळतं, पण लगेच आतून एक शांत आवाज येतो, हो बाळा, हे सगळं मीच केलं आहे. स्वामींचा तो शांत प्रेम आत्मीय आवाज तो सगळ्यांचा शंका मिटवतो. कारण भक्ताला सगळ्यात जास्त गरज असते उत्तरांची नव्हे, तर स्वामींच्या स्पर्शाची, आणि स्वामी समर्थ ती स्पर्श देतात अगदी योग्य वेळ. आजवर तुम्ही जे काही गमावलं ते आज पुन्हा मिळवता आलं असेल. कदाचित तेच असेल त्याने जे काही आलंय ते अधिक सुंदर, अधिक स्थिर आणि अधिक योग्य आहे. कारण स्वामी समर्थ आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी सर्वोत्तम असतं. आपण मागतो एक गोष्ट ते देतात त्याच्या पलीकडचं समाधान. पूर्वी तुमचं मन सतत कुणा व्यक्तीकडे किंवा कुठल्या संधीकडे वाहतं असे, पण आज ते मन फक्त एका गोष्टीकडे पाहतं, स्वामी समर्थांच्या कृपेच्या दिशेने. ही दृष्टी बदलणं म्हणजे जगन बदलणं होय, आणि तेच आज तुमचं झालंय. तुमचं मन बदलले आणि त्यामुळे संपूर्ण आयुष्य रंगरूपच बदलले. ज्या ठिकाणी कधी काळोख होता तिथे आता प्रकाश आहे, तिथे आदरता होती तिथे आता शांती आहे, जिथे आता सतत प्रश्न होते तिथे आता उत्तर नसली तरी समाधान आहे. हे समाधान कुठून आलं, ते त्या एका वाक्यामुळे, जे तुझ्या मनात आहे ती आनंदाची बातमी आज तुला मिळेल. स्वामी समर्थ जेव्हा असं म्हणतात तेव्हा ते केवळ वचन देत नाही, ते वचन पाळण्यासाठी तयारी आधीच ठरवून ठेवतात. आता प्रत्येक दिवस सुरू होतो स्वामींचं नाव घेऊन, प्रत्येक रात्र संपते त्यांच्या आशीर्वादासोबत. आता तुमचं मन अंधारातही नाही, ते स्थिर आहे, शांत आहे, स्वामींमध्ये निखळ विरघळलेलं आहे. तुम्ही आता फक्त स्वप्न पाहणारे नाही, तर स्वप्न साकार करणारे भक्त झालात. कारण तुम्ही फक्त विश्वास ठेवला नाही, तर त्या विश्वासावर चालत राहिलात. स्वामी समर्थ फक्त यश देत नाही, ते त्या यशामागचं मूल्य शिकवतात. ते तुम्हाला मिळालेले सुख इतरांपर्यंत पोहोचवण्याची कळकळ देतात. कारण खरी भक्ती ही तेव्हा सिद्ध होते जेव्हा आपली कृपा आपण दुसऱ्याच्या दुःखांवर लावू शकतो. आज तुम्ही जे अनुभवताय ते पुढे कित्येकांची दिशा ठरणार आहे. तुमचं हे शांत, समाधानी, आर्जवी जीवन इतरांना म्हणायला लावेल, अहो, या माणसाच्या मागे काहीतरी आहे, काहीतरी दिव्य आहे. आणि जेव्हा तुम्ही हसत हसत फक्त इतकंच म्हणाल, हो, माझ्या मागे स्वामी समर्थ आहेत. स्वामी समर्थांची कृपा जेव्हा आपल्या जीवनात उतरते तेव्हा आयुष्याचा संपूर्ण अर्थच बदलतो. पूर्वी जे दुःख वाटायचं ते आता अनुभव वाटायला लागतं, आणि प्रत्येक अनुभवातून एक शिकवण मिळते. स्वामी हे फक्त देव नाही, ते आपले मार्गदर्शक आहे. त्याने तुमचं प्रत्येक पाऊल, प्रत्येक विचार आणि प्रत्येक भावना हाताळली आहे, अगदी आईच्या मायेने. तुम्ही विचार कराल, काय इतक्या दिवसांनी ही आनंदाची बातमी मिळाली, पण आज मनात उत्तर आपोआप होतं. कारण स्वामी समर्थ प्रत्येक गोष्ट त्या क्षणी देतात जेव्हा ती आपल्याला योग्य रीतीने स्वीकारता येईल. पूर्वी जेव्हा तुम्ही मागत होता तेव्हा मन गोंधळलं होतं, पण आज तीच गोष्ट मिळाल्यावर मन शांत आहे, कृतज्ञ आहे, आणि कारण आता समजून उमजून ती कृपा स्वीकारली आहे. स्वामींच्या आशीर्वादानं आता मनातली भीती नाहीशी झाली आहे. पूर्वी एखादी अडचण आली की काळजीनं हृदय दडपायचं, पण आता तीच अडचण धैर्याने पाहता येते. कारण मनात खात्री आहे की स्वामी आहेत. मग ती अडचण कितीही मोठी असो, ती सावरणारा हात हेच आहे. स्वामी समर्थांचे हात जे जीवनाचं मनाला शांती देतं.
तुम्ही आज जे मिळवलं ते फक्त धन, यश किंवा बातमी नसून ते आहे स्वतःवरचा नव्याने निर्माण झालेला विश्वास. स्वामींची कृपा जिथं उतरते तिथं केवळ बाह्य बदल होत नाही, तर आतला माणूस उगम पावतो. आता तुमच्या बोलण्यात, चालण्यात आणि नजरेतही भक्तीची शांती आणि स्वामींचे प्रकाश जाणवते. हेच खरं स्वामी समर्थांचं सामर्थ्य आहे. ते तुम्हाला ज्या क्षणी उत्तर देतात त्या क्षणापासून केवळ प्रश्न संपत नाही, तर तुमची इतरांच्या प्रश्नांचं उत्तर बनता. तुमचं आयुष्य आता कृपेचं एक जिवंत उदाहरण झाले. आता हे सुख, ही कृपा तुमचं स्वप्न नाही राहिलं, तर ते आहे तुमचं सत्य. आणि हे सत्य स्वामी समर्थांच्या कृपेने लिहिलं आहे. स्वामी समर्थ जेव्हा तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी देतात, तेव्हा त्या बातमीमागे एकच असते, असे गूढ आणि गाढ कृपा. ही कृपा केवळ शब्दात सांगता येणार नसते, ती अनुभवावी लागते. मनाच्या खोल तळापर्यंत जिथं श्रद्धा पोहोचते तिथं ही कृपा झिरपत जाते. आणि मग प्रत्येक श्वासामागे एकच भावना असते, स्वामी मी तुमचाच आहे. तुमचं जीवन आता हळूहळू बदलतंय. ते आधी तुटलेल्या वाटायचं ते आता पूर्ण झाल्यासारखं वाटतं. जिथं अस्थिरता होती तिथं आता स्थैर्य आहे. स्वामी समर्थांची कृपा ही अशी असते जी तुमचं मन आधी स्वच्छ करते, मग तुमचं नशीब साफ करत जाते. ज्यावेळी तुम्ही मनाने तयार होता तेव्हा ती बातमी येते आणि आज ती आलेली आहे, कारण तुमचं मन आता संपूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण झालंय. तुमच्या चेहऱ्यावर आता जी शांतता आहे ती स्वामी समर्थांची साक्ष आहे. पूर्वी जेव्हा संकट समोर उभी राहत होती तेव्हा मन गोंधळून जायचं, पण आता संकट समोर आलं तरी तुमचं हसणं अबाधित राहतं, कारण आतून एक सूर सतत ऐकू येतो, स्वामी आहे, सगळं ठीक होईल. ही भावना म्हणजे भक्तीची सर्वोच्च अवस्था. स्वामी समर्थांची कृपा मिळाल्यावर तुम्ही केवळ एक सामान्य व्यक्ती राहत नाही, तुम्ही होता एक चालतं बोलतं भक्ती मार्गाचं उदाहरण. तुमचं प्रत्येक बोलणं, प्रत्येक कृती हे सगळं आता इतरांसाठी प्रेरणा बनतंय. कोणीतरी तुमच्याकडे पाहून स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतंय. कोणीतरी तुमचं उदाहरण पाहून स्वामींचा मंत्र जपायला सुरुवात करते. आता तुमचं जीवन हे फक्त तुमचं नाही, हे ते साधन झाले स्वामींच्या कृपेचा प्रसार करण्याचं, स्वामींच्या भक्तीचा अनुभव सांगण्याचं. ती आनंदाची बातमी आज तुम्हाला मिळाली, तर ती आता जरा इतरांसाठी व्हायला हवा. कारण स्वामी समर्थांची कृपा जेव्हा एकट्यापुरती मर्यादित राहत नाही, तेव्हा ती कृपा न राहता चमत्कार बनते. जेव्हा तुम्ही अनुभवता की स्वामी समर्थांनी तुमचं ऐकले, तेव्हा तुमचं मन स्वतःहून नम्र होतं. ती आनंदाची बातमी जी तुम्ही मनात अनेक वेळा धडपडत ठेवली होती, ती तेव्हा हळुवारपणे आयुष्यात उतरते. तेव्हा डोळ्यात पाणी येतं, पण ते अश्रू असतात कृतज्ञतेचे. कारण जेव्हा काही मिळतं त्यामागे स्वतःची मेहनत असेल, पण जेव्हा काही अचानक मिळतं तेव्हा तिथं स्वामी समर्थांची कृपा असते. तुमचं आयुष्य आता फक्त आयुष्य उरलेलं नाही, तर एक भक्तीचा सुंदर प्रवास झालं. आता तुम्हाला वाटतं की मी जिथं होतो तिथून इथपर्यंत पोहोचणं शक्यच नव्हतं. जर स्वामी समर्थ नसते तर मनापासून हेच जाणवतं की तुम्ही चालत होता, पण हात धरून चालवणारे तेच होते स्वामी समर्थ. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ही आनंदाची बातमी म्हणजे काही शेवट नव्हे, ही तर एक सुरुवात आहे. स्वामी समर्थ जेव्हा काही देतात तेव्हा ते भविष्यासाठी एक संदेश असतो. हे पहा, तुम्ही विश्वास ठेवला म्हणून आम्ही दिला. आता हा विश्वास सोडू नका, तर अजून मोठ्या चमत्कारासाठी तयार व्हा. हेच आहे स्वामी समर्थांचं मार्गदर्शन. तुमच्या मनात जर अजून काही इच्छा असेल तरी घाबरू नका, कारण आज अशी जी एक बातमी मिळाली तशीच इतर श्रद्धा, इच्छासुद्धा पूर्ण होतील. फक्त स्वामींवरचा विश्वास ढळू देऊ नका, कारण स्वामी समर्थांनी एकदा तुमचं जीवन आयुष्य उचललंय, तर आता ते तुम्हाला परत मागे वळून पाहू देणार नाही. आता पुढच्या वाटचालीसाठी तुमचं मन तयार आहे. ज्या पावलांनी कधी थरथरत चालायला सुरुवात केली होती, तेच पावलं आता निर्धाराने पुढे जात आहे, कारण आता त्याला वाट दाखवणारा आहे एक दिव्य प्रकाश, स्वामी समर्थांचा आशीर्वाद. ही कृपा अखंड ठेवायची असते तर रोज एक वेळ त्यांना द्या. मनात, मनगटावर, ओठांवर फक्त एकच मंत्र राहू द्या, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जेव्हा आपल्या जीवनात एखाद्या आनंदाच्या बातमीच्या रूपाने प्रकट होतात, तेव्हा त्यांचं अस्तित्व केवळ शब्दांमध्ये नाही, तर मनात, घरात आणि शब्दात, नशिबातही स्थिर होतं. आता तुम्ही जे काही करताय ते प्रत्येक क्षणाला त्यांच्या नावाचं स्मरण करत करत करताय. कधी घरात एखादं लहानसं काम जरी सुरळीत झालं तरी तुमचं मन लगेच म्हणतं, स्वामी तुमच्यामुळे झालं. या भावना म्हणजे साध्या नाहीत, या भावना म्हणजे मनाची पूर्ण समर्पणाची स्थिती. जिथं अहंकार उरत नाही, जिथं अपेक्षा उरत नाही, जिथं फक्त एकच गोष्ट राहते ती म्हणजे तुम्ही त्या
किंवा नका देऊ, फक्त तुमचं अस्तित्व माझ्यासोबत असू द्या. या अवस्थेपर्यंत पोहोचलेला भक्त कोणतीही गोष्ट मिळाल्यावर गर्व करत नाही, तर तो त्याची सगळी संपत्ती समजतो. स्वामींचं प्रेम. काही वेळा आपण विचार करतो आता पुढे काय, कारण जे आपण मागतोय ते मिळालं, पण मागे काय? स्वामी समजवतात, बाळा, हे फक्त सुरुवात आहे. तुझ्या आयुष्यात अजून खूप काही देण्यासारखं आहे. आणि मग मन पुन्हा सज्ज होतं, धैर्याने, संयमाने आणि त्यांच्या कृपेवर विश्वासाने नव्या प्रवासाला तयार होतं. तुमचं आयुष्य आता इतकं बदललंय की इतर लोकसुद्धा तुम्हाला पाहून विचारत लागतात, अरे काय झालंय तुझं खूप बदलला. तुम्ही फक्त हसून म्हणता, स्वामी समर्थाने हात लावला ना, मग काय सगळं बदलून गेलं. ते उत्तर म्हणजे गर्व नाही, तर स्वामींच्या कृपेचं नम्र कबुली आहे. तुमचा चेहरा आता एक साक्ष बनलाय की कृपा दिसत नाही, पण ती जाणवते. म्हणून आज तर तुमचं प्रत्येक पाऊल स्वतःसाठी न राहता इतरांसाठी प्रेरणा ठरले. तुमच्या आनंदाची बातमी, ज्यामुळे तुमचं आयुष्य उजळलं, तीच बातमी दुसऱ्यांच्या अंधारात दिवा बनते. स्वामी समर्थ जेव्हा एखाद्यावर कृपा करतात, तेव्हा त्या कृपेला फक्त आपल्यापुरतं मर्यादित ठेवलं जात नाही. ती एक प्रवाह बनते, श्रद्धेचा, भक्तीचा आणि प्रेमाचा. स्वामी समर्थांची कृपा ही एकदा मिळाली की ती फक्त त्या एका प्रसंगापुरती राहत नाही, ते तुमचं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकते. तुम्हाला मिळालेली आनंदाची बातमी ती केवळ एक यश नसून ती आहे तुमच्या आणि स्वामींच्या नात्याची साक्ष. तुम्ही किती वेळा त्यांच्या चरणावर विश्वास ठेवला, त्यांचं स्मरण केलं आणि अंतःकरणाने प्रार्थना केली, तेच आज त्यांच्या कृपेसाठी कार्य करणारं ठरणार आहे. ज्यामुळे तुमचं मन निराश, थकलं, हताश झालं होतं, त्यावेळी स्वामी शांत होते. मन दुर्लक्ष नव्हतं करत, ते तुमचं मन तयार करत होते. त्यांच्या कृपेची मोठी लाट पेलण्यास सक्षम बनवत होते. कारण स्वामी समर्थ जेव्हा काही देतात, तेव्हा ते साधं यश नाही देत, ते आयुष्याला बदलणारा अनुभव देतात. आज ते तुमच्या वाटेला आहे, ते त्या तयारीत फळ द्यायत. आता प्रत्येक गोष्ट त्यांच्या नावाने सुरू होते, प्रत्येक निर्णयात त्यांची आठवण असते आणि प्रत्येक सकाळी त्यांच्या स्मरणाने उजळते. मग ते काम असो, घर आयुष्याचा असो, नातेसंबंध असो. तुमचं मन नेहमी म्हणतं, स्वामी तुमच्याशिवाय काही शक्य नाही. हीच भावना आयुष्याला स्थैर्य देते. जिथं पूर्वी घाई गडबड होती, तिथं आता संयम आहे. जिथं अस्थिरता होती, तिथं आता शांत भक्तिमय एकाग्रता आहे. तुमचं हे बदललेलं जीवन तुमच्या आसपासच्यांना सुद्धा जाणवते. कुणीतरी अडचणीत असेल तर ते तुमच्याकडे येतात सल्ला घेण्यासाठी, कारण त्यांना वाटतं त्याच्या आयुष्यात काहीतरी दिव्य घडते. आणि तेव्हा तुमचं उत्तर असतं, दिव्य काही नाही, फक्त स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव आहे. शब्द जेव्हा इतरांच्या मनात पोहोचतात, तेव्हा त्यांच्याही जीवनात श्रद्धेचा एक नवा किरण उगम पावतो. हीच आहे खरी भक्ती. फक्त स्वतःवर कृपा झाली म्हणून थांबायचं नाही, तर ती कृपा इतरांपर्यंत पोहोचवायची. तुमच्या हातून, शब्दातून, वागण्यातून स्वामीचं दर्शन इतरांना व्हायला हवं. त्यासाठी रोज सकाळी उठून एक क्षण तरीच त्यांना नम्रतेने नमस्कार हवा आणि म्हणा, स्वामी जे दिलत त्यासाठी धन्यवाद, आणि जे देणार आहात त्यासाठी मी तयार आहे. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.